प्रचाराच्या तौफा थंडावल्या आणि आज मतदानाचा दिवस आहे। प्रत्येक जण खरं तर प्रत्येक उमेदवार या दिवसाची वाट बघतो। आपल्या सोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिवडी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार बाळा नांदगावकर आहेत। धाकधूक आहे, रिलॅक्स आहात, काय भावना आहेत? मी प्रत्येक निवडणुकीला रिलॅक्समध्येच असतो, कारण मी निवडणूक लढवत नसतो तर खेळत असतो। इट इज अ बिकम अ स्पोर्ट्स। तर कोणतरी जिंकतं, कोणतरी हरतं। त्यामुळे आपण एकमेकांना शुभेच्छा द्यायचा आणि आनंदात दिवस कार्यकर्त्यांसोबत। आज मतदानाच्या दिवशी तुम्ही रिलॅक्स आहात? हो, बिलकुल रिलॅक्स असतो मी। आणि लोकांनी आपलं ठरवलेलं असतं। तुम्ही आज मतदानाच्या दिवशी काय करणार? लोकांना जो निर्णय घ्यायचा तो लोकांनी ऑलरेडी घेऊन ठेवलेला असतो आणि त्याचं अंमलबजावणी फक्त करायची बाकी आहे, ते आज लोक करणार आहे। समाधानी आहात ज्या प्रकारे प्रचार झाला? मी घरोघरी लोकांच्या गेलेलो आहे। 30%, 70%, 30% माझ्या पायाच्या ॲक्सिडेंटमुळे मला जाता आलं नाही। 30% माझी मुलगी घरोघरी गेली, त्याच्यात काही राहिले पण असतील। मी स्वतः सुद्धा पक्क केलं असतं। वाईट वाटतं कारण या प्रचाराच्या दरम्यान? बिलकुल वाईट वाटतं ना। माझ्या लोकांना मला भेटता आलं नाही। हो, मला भेटायला मिळालं तर खूप आनंद झाला असता, पण दुर्दैवाने आता काय मी करू शकत नाही। माझ्या हातात होतं तेवढं मी करू शकतो, पण मी खूप समाधानी माणूस आहे आणि माझा मतदारसंघातील लोक पण मी समाधानी असावीत अशी भावना माझी। काय विचार करून मतदान करेल? नाही, मतदार हा फार शून्य असतो आणि त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की आपल्याला कोणाला निवडून द्यायचं आहे आणि त्याप्रमाणे त्यांचा निर्णय ते घेतात। काय आहे की काही मतदार हे पक्षाचे असतात, फिक्स। काही मतदार हे विचार करत असतात की काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे। आणि काही मतदार हे ती लाड बघतात, त्याला फ्लोटिंग बोलतात आणि त्याप्रमाणे ते करत असतात। 2 टर्म आमदार राहिलेले अजय चौधरी यांचं तुम्हाला आव्हान आहे। खरं तर तसं बघितलं तर तुम्ही त्या विधानसभा मतदारसंघात तसे त्यांना सिनियर आहात, पण ते 2 टर्म राहिले। नाही, मान्य आहे मला ना, 2 टर्मचे आमदार साहेब आहेत ते, त्याच्यामुळे त्यांनी काम केलं असेल, माझं नाही म्हणणं असं नाही, पण ते लोक ठरवतात। लोक कसं आहे, तुम्ही 5 वर्षामध्ये काम कसं करता, किती करता, पण त्याच्यापेक्षा तुम्ही लोकांशी कसं वागता, त्यांना ट्रीटमेंट कशी देता, त्यांच्याशी कसं बोलता, ह्या सगळ्या गोष्टी काउंट होतात। बरं, आता पूर्वीसारखे दिवस नाही राहिले, आता सगळ्या गोष्टी काउंट होतात। ते आता तर तरुण पिढी आहे, नो आणि नॉनसेन्सवाली, त्याच्यामुळे ते बोलतात बाबा काय माणूस चांगला आहे की नाही, कसा वागतो, कसा बोलतो। दे आर ऑल एज्युकेटेड यूथ आहे, काय त्यांना जग जवळ आलेलं आहे। त्याच्यामुळे ते फार विचारपूर्वक, आणि माझ्या मतदारसंघात 17,000 नवीन फर्स्ट टाइम वोटर्स आहेत, त्याच्यामुळे तेही विचार करतात। तुम्ही स्पोर्ट्स म्हणताय या सगळ्या निवडणुकीला, स्पोर्ट्समध्ये बाळा नांदगावकरांना विश्वास आहे की या निवडणुकीच्या खेळामध्ये ते जिंकतील? आणि याचा निर्णय लोक घेत असतात। जनता जनार्दन हा सार्वभौम असते आणि ते निर्णय घेते, पण मला वाटते की यावेळेला बाळा नांदगावकरला लोक संमती देतील, पसंती देतील असा माझा अंदाज आहे आणि मला फिरताना ते जाणवलं। त्याच्यामुळे मला वाटते की यावेळेला मला लोक, माझी मायबाप जनता यावेळेला विधानसभेत मला निश्चितपणे पाठवेल। आणि माझी त्यांना विनंती की थोडा राज ठाकरे साहेबांवरती, माझ्यावरती आणि माझ्या महायुतीच्या सगळ्या सहकार्यावरती विश्वास ठेवा, नक्की चांगलं होईल। त्यामुळे होते बाळा नांदगावकर। बाळा नांदगावकरांना विश्वास आहे, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की मी निवडणूक एका खेळाप्रमाणे घेतो, त्यात हार जीत असते, मात्र या निवडणुकीमध्ये आपला विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। कॅमेरामॅन अनुप रस्तोगीसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।